इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण। यामध्ये आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलेलं होतं पिरियडिक ट्रेंड्स आवर्ती बदल, यामध्ये संयुजा व्हॅलन्सी आणि अणूचा आकार ॲटॉमिक साईज, गणामध्ये आणि आवर्तामध्ये पिरियड आणि ग्रुप यामध्ये कशी बदलत जाते हे पाहिलेलं होतं। आता आपण पाहणार आहे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स, धातू गुण आणि अधातू गुण गणामध्ये आणि आवर्तामध्ये, म्हणजे ग्रुप आणि पिरियड यामध्ये ही प्रॉपर्टी कशी बदलत जाते हे आपण पाहणार आहे। बघा जरा, लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ थर्ड पिरियड, क्लासिफाय देम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स। थर्ड पिरियड पाहिलेला आहे तुम्ही। थर्ड पिरियडमध्ये हा पहा, थर्ड पिरियडमध्ये हा पहिला कोण आहे? सोडियम। हा सोडियम मेटल आहे। मॅग्नेशियम मेटल। त्यानंतर कोण आहे? ॲल्युमिनियम, हा मेटल आहे। सिलिकॉन मेटॅलॉइड, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे आहेत नॉन मेटल्स। आता हे क्लासिफिकेशन कसं केलं तुम्ही? मेटल्स आणि नॉन मेटल्स या तिसऱ्या आवर्तामधलं वर्गीकरण कसं केलं? ऑन विच साईड ऑफ पिरियड आर मेटल्स, लेफ्ट ऑर राईट? मग मेटल्स म्हणजे धातू कुठल्या बाजूला आहेत आवर्तामध्ये? कोणत्या बाजूला आहेत मेटल्स? सोडियम, मॅग्नेशियम हे पिरियडिक टेबलच्या लेफ्ट साईडला आहेत ह्या, आणि राईट साईडला कोण आहेत? फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन। ऑन विच साईड ऑफ पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल्स? आणि मग अधातू कुठल्या बाजूला आहेत? तर राईट साईडला आहेत। मेटल्स आहेत लेफ्ट साईड, नॉन मेटल्स आहेत राईट साईडला। तर काय दिसतं आपल्याला? हे पहा, सोडियम, मॅग्नेशियम आर टुवर्ड्स लेफ्ट। सोडियम, मॅग्नेशियम हे डाव्या बाजूला आहेत आणि नॉन मेटॅलिक एलिमेंट्स म्हणजेच कोण? सल्फर, क्लोरीन हे आहेत उजव्या बाजूला। आणि जे मेटॅलॉइड्स म्हणजे धातू सदृश मूलद्रव्य असतात, मेटॅलॉइड एलिमेंट सिलिकॉन लाईज इन बिटवीन दीज टू टाईप्स। या दोन्हींच्या मध्ये सिलिकॉन आहे। आपण पाहिलेलं होतं झिगझॅग लाईन, नागमोडी रेषा आहे, त्या नागमोडी रेषेवर असतात धातू सदृश मूलद्रव्ये। नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला आहेत धातू आणि उजव्या बाजूला आहेत अधातू। आपण हे पाहिलेलं आहे, इट इज सीन दॅट झिगझॅग लाईन सेपरेट्स द मेटल्स फ्रॉम नॉन मेटल्स इन पिरियडिक टेबल। नागमोडी रेषा काय करते? धातू आणि अधातू यांना एकमेकांपासून वेगळं करते। नागमोडी रेषेवर असतात धातू सदृश मूलद्रव्ये। तर हे असं कशामुळं होतं? डाव्या बाजूला धातू आहेत, उजव्या बाजूला अधातू आहेत आणि धातू सदृश ह्या नागमोडी रेषेवर आहेत। तर यांचं वर्गीकरण कशा पद्धतीनं केलेलं आहे? धातू कशाला म्हणायचं? आपण ह्याच्या अगोदर पाहिलेलं आहे की आयनिक संयुगे कशी तयार होतात? केमिकल फॉर्म्युले ऑफ सिम्पल आयनिक कंपाऊंड्स। आयनिक संयुगांची रेणुसूत्र आपण पाहिलेली होती। आयनिक संयुगे कशी तयार होतात? तर धन आयन आणि ऋण आयन एकत्र येतात, त्यांच्यामध्ये आकर्षण बल निर्माण होतं, दोन्हीच्यामध्ये बंध तयार होतो, आयनिक बंध, आयनिक बॉन्ड, आणि मग ही आयनिक कंपाऊंड्स म्हणजेच आयनिक संयुगे तयार होत असतात। याचा अर्थ काय आहे की त्याच्यामध्ये काय असतात? तर कॅटायन आणि ॲनायन असतात। मग आता ह्यावरून आपल्याला काय कळतं आहे की मेटल ॲटम्स हॅव टेंडन्सी टू फॉर्म अ कॅटायन बाय लुझिंग इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन। धन आयन कोण तयार करतं हेही आपण पाहिलेलं आहे। पॉझिटिव्ह आयन कोण तयार करतं? कॅटायन म्हणजेच पॉझिटिव्ह आयन हे कोण तयार करतं? तर धातू तयार करत असतात, हे माहिती आहे आपल्याला। मेटल ॲटम्स हॅव टेंडन्सी टू फॉर्म अ कॅटायन बाय लुझिंग इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन। बाहेरच्या कक्षेमधले असलेले इलेक्ट्रॉन्स गमावून धातू हे काय करतात? धन आयन तयार करतात। हा जो त्यांचा गुणधर्म असतो, धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट। विद्युत धनता असं म्हणतात त्या मूलद्रव्याची। आणि मग ह्याच्या उलट आपल्याला हेही माहिती आहे की ॲटम ऑफ अ नॉन मेटल हॅज अ टेंडन्सी टू फॉर्म ॲनायन। अधातूंचे अणू काय करतात? तर ॲनायन तयार करतात, म्हणजे ऋण आयन तयार करत असतात। कसे ऋण आयन तयार करतात? तर ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स फ्रॉम आउटसाइड इनटू व्हॅलन्स शेल।
त्यांच्या बाह्यतम कक्षेत दुसऱ्या मूलद्रव्याकडून ते इलेक्ट्रॉन स्वीकारतात. इलेक्ट्रॉन स्वीकारल्यामुळं त्यांच्यावरचा काय होतो, ऋण प्रभार वाढतो, निगेटिव्ह चार्ज वाढतो आणि त्यामुळं निगेटिव्ह चार्ज वाढल्यामुळं त्यांचे तयार होतात ते निगेटिव्ह आयन्स म्हणजेच एनायन्स. मेटल्सचे धातूंचे धन आयन तयार होतात, अधातूंचे ऋण आयन तयार होतात. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे, नोबल गॅसेसचं. जे राजवायू असतात किंवा निष्क्रिय वायू आहेत शेवटच्या गटामध्ये 18व्या, त्यांचं मात्र इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं, स्टेबल असतं. म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट पण करत नाहीत, स्वीकारतही नाहीत आणि नॉट लूजेस आणि गमावतसुद्धा नाहीत. मग आता ही जी हाऊ इज ॲबिलिटी टू लूज ऑर ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स शेल मग ही इलेक्ट्रॉन स्वीकारणं किंवा गमावणं हे कसं ठरवलं जातं, तर ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी ॲटम आर हेल्ड बाय अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय द पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. सगळे जे इलेक्ट्रॉन्स असतात, ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी ॲटम आर हेल्ड बाय अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये आपण पाहिले प्रोटॉन असतात पॉझिटिव्ह चार्ज असलेले आणि त्यामुळं काय होतं, सगळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत बाहेरच्या कक्षेमधले ते धरून ठेवले जातात ह्या धनप्रभारामुळं. इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल लाय इन बिटवीन व्हॅलन्स शेल अँड न्यूक्लियस. आतल्या कक्षेमध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मध्ये असतात केंद्रकाच्या आणि बाह्यतम कक्षेच्या. त्यामुळं बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स आणि त्यांच्या असण्यामुळं काय होतं, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्झर्टिंग ऑन अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज समव्हॉट लेस. and less than the actual nuclear charge. केंद्रकावर असलेल्या प्रभारापेक्षा कमी असतो तो. आणि अशा प्रकारे thus the number of valence electrons in metals is small. अशा प्रकारे धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये असलेले इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते. किती असते ती, 1, 2 किंवा 3, 4 पेक्षा कमी असते. Also the effective nuclear charge exerting attractive force on the valence electrons is small. आणि बाहेरच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे बाहेरच्या कक्षेत असलेले इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्यावर असलेला एकूण केंद्रकीय प्रभार असतो. ॲज अ कंबाइंड इफेक्ट ऑफ दीज टू फॅक्टर्स, या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून मेटल्स हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. आणि त्यामुळं धातू काय करतात, इलेक्ट्रॉन्स गमावतात आणि फॉर्म कॅटायन्स म्हणजे धन आयन तयार करतात. आणि ते आयन कसे असतात, तर स्टेबल नोबल गॅस कॉन्फिगरेशन. राजवायूंचं त्यांना इलेक्ट्रॉन स्वरूपण असतं, म्हणजे त्यांच्यावर आता कोणताही चार्ज राहत नाही, कारण त्यांच्यामध्ये स्टेबल म्हणजे स्थिर असं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त झालेलं असतं. दिस टेंडन्सी ऑफ इलेमेंट इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. विद्युत धनता असे म्हणतात आणि इज अ मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ दॅट इलिमेंट. आणि यालाच त्या मूलद्रव्याचा धातुगुण असे म्हणतात. आता आपण पाहणार आहे की पिरियडमध्ये म्हणजेच आवर्तामध्ये आणि गणामध्ये हा धातुगुण कसा बदलत जातोय. हे मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर आहे. ह्याच्यामध्ये पहा मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पाहायचं आहे. त्याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस पिरियडमध्ये काय होतं, डावीकडून उजवीकडे जाताना हा जो बाण आहे तो कशाचा आहे पहा, फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे जात असताना ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जातं, कमी कमी होत जातं. अणूचा आकार कमी होत जातो. डाव्या बाजूला मेटल्स असतात, उजव्या बाजूला नॉन मेटल्स असतात. मेटलच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1, 2 किंवा 3 कमी इलेक्ट्रॉन्स असतात आणि नॉन मेटलच्या आउटरमोस्ट शेलमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये
4, 5 किंवा 6 जास्त इलेक्ट्रॉन्स असतात, 4, 5, 6, 7 जास्त इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामुळे हे काय करतात, ऋण आयन तयार करतात अधातू, आणि धातू धन आयन तयार करत असतात. आता इथं यामध्ये कक्षा ह्या डावीकडून उजवीकडे जात असताना त्याच कक्षेमध्ये नवीन इलेक्ट्रॉन्स वाढत जातात. न्यू इलेक्ट्रॉन इज ॲडेड इन द सेम शेल, आणि त्यामुळे काय होतं, तो इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियसकडून म्हणजे केंद्रकाकडून जास्त अट्रॅक्ट होतो, आकर्षित होतो, आणि त्यामुळं केंद्रक आणि बाह्यतम कक्षा यांच्यातलं अंतर कमी होतं. त्यामुळं ॲटॉमिक रेडियस कमी होतं. हे आपण ह्याच्या अगोदर पाहिलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे विद्युत ऋणता आणि विद्युत अधातू गुण आहे तो वाढत जातोय. कसा, डावीकडून उजवीकडे. इकडं अधातू गुण म्हणजे इकडं कमी इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेलमध्ये आहेत आणि इकडं जास्त आहेत. जेव्हा जास्त इलेक्ट्रॉन्स असतात तेव्हा ते दिले जात नाहीत, लूज होत नाहीत. मग काय करतात, तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन स्वीकारले जातात. उलट मेटलच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1, 2 किंवा 3 कमी इलेक्ट्रॉन्स असतात, त्यामुळे ते सहजपणे दिले जाऊ शकतात. आणि इलेक्ट्रॉन्स दिले म्हणजेच गमावले म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह आयन तयार केलं म्हणजे हा मेटल आहे इकडचा, आणि इकडच्या बाजूला नॉन मेटल्स असतात. डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे ती इकडं जात असताना कमी होत जाते आणि धातू गुण कमी होत जातो डावीकडून उजवीकडे जाताना. हे आवर्तामध्ये पाहिलं, पिरियडमध्ये पाहिलं, डावीकडून उजवीकडे. आता वरून खाली येताना काय होते पहा, ग्रुपमध्ये वरून खाली येत असताना इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. वरून खाली येत असताना अणूचा आकार वाढत जातो, कारण इथं एकच शेल असते त्या एलिमेंटच्या कॉन्फिगरेशनमध्ये. इथं 2 शेल असतात, इथं 3 शेल. शेलची संख्या वाढत जाते. शेलची संख्या वाढली म्हणजे ॲटॉमिक रेडियस वाढलं, ॲटॉमिक रेडियस वाढलं म्हणजे ॲटॉमिक साईजसुद्धा वाढला. वरून खाली येताना अणूचा आकार वाढत जातो. ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. आणखी काय होतं, तर डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. वरून खाली येत असताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी येते आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरसुद्धा कमी होत जातं. म्हणजे वरच्या बाजूला मेटल्स असतील इकडच्या बाजूला आणि त्यांचा धातू गुण कमी कमी होत जातो, जसं खाली येईल तसं, त्या पद्धतीनं. आता हेच आपल्याला थोडक्यात वर्णन कसं करायचं आहे पहा या ठिकाणी. मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप. हे लक्षात घेऊया. व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप. वरून खाली येत असताना गणामध्ये काय होतं, न्यू शेल गेट्स ॲडेड. नवीन कक्षांची भर पडत जाते. नवीन कक्षांची भर पडल्यामुळं काय होतं, तर रिझल्टिंग इन्क्रीज इन द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. केंद्रक आणि बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन यांच्यामधलं अंतर वाढतं. याचा परिणाम काय होतो, लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. एकूण केंद्रकावरचा प्रभार कमी होतो. देअर बाय लोअरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. बाह्यतम कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सवरचा आकर्षण बल कमी होतं आणि ह्याचा परिणाम, आकर्षण बल कमी झालं केंद्रकाचं म्हणजे काय झालं, तर ॲज अ रिझल्ट टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. आकर्षण कमी झालं त्यामुळे इलेक्ट्रॉन सहजपणे दिले जातात आणि इलेक्ट्रॉन गमावण्याची टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती वाढत जाते. इलेक्ट्रॉन्स गमावले म्हणजेच आपण पाहिलेलं आहे काय, द मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ ॲटम इज टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. धातुगुण म्हणजेच काय आहे, तर इलेक्ट्रॉन गमावणं. म्हणजेच वरून खाली येत असताना इलेक्ट्रॉन्स गमावण्याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप. वरून खाली येताना धातुगुण वाढत जातो, अधातुगुण गुण कमी होत जातो. त्याच्या उलट व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. डावीकडून उजवीकडे जात असताना आवर्तामध्ये काय होत जातं, कक्षा तेवढ्याच राहतात. आउटर मोस्ट शेल रिमेन्स सेम. पण काय होतं, पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. केंद्रकामधला पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो कारण आउटर मोस्ट शेलमध्ये असलेली इलेक्ट्रॉन्स वाढत जातात आणि व्हाईल त्याच कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची भर पडत जाते. कक्षा तेवढ्याच राहतात. व्हाईल द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. त्यामुळं अट्रॅक्शन कमी होत जातं. अट्रॅक्शन वाढतं बाहेरचा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यातलं. अट्रॅक्शन वाढलं म्हणजे बाहेरची कक्षा आणि केंद्रक यांच्यामधलं अंतर कमी झालं आणि रेडियस कमी झालं. त्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. केंद्रकीय प्रभार वाढला आणि त्याचा परिणाम टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. त्यामुळं बाह्यतम कक्षेमधील इलेक्ट्रॉन्स गमावण्याची क्षमता आहे ती कमी होत जाते आणि म्हणून
धातू गुण कमी होत जातो आणि अधातू गुण वाढत जातो. आता यामध्ये यूज युअर ब्रेन, जरा डोके चालवा. धातू आणि अधातू गुण या संदर्भामध्ये प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं लिहा. ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली. हॅलोजन म्हणजे कोण असतात तर द एलिमेंट्स प्रेझेंट इन 17 ग्रुप्स. ऑल ऑफ देम हॅव जनरल फॉर्म्युला X2. सगळ्यांचा सामान्य सूत्र X2 आहे. म्हणजेच काय आहे, 2 ॲटम्सचा एक मोलिक्यूल बनलेला असतो. Cl2, F2, I2, Br2 या पद्धतीनं हॅलोजन असतात 17व्या गणामध्ये. तर यांच्यामध्ये ग्रेडेशन इज ऑब्झर्वड इन देअर फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप. त्यांच्या भौतिक अवस्थेमध्ये श्रेणीबद्धता दिसून येते. अशा प्रकारे मग वर जो आहे फ्ल्युरिन सगळ्यात वरच्या बाजूला, क्लोरीन हे गॅसेस आहेत, तर ब्रोमिन आहे तो लिक्विड आहे आणि आयोडीन आहे हा सॉलिड आहे. या पद्धतीने त्यांच्या भौतिक अवस्थामध्ये बदल होत जाताना, वरून खाली येत जाताना बदल दिसून येतोय. अशा पद्धतीनं आपण हा शेवटचा आवर्ती गुणधर्म होता धातू आणि अधातू गुण तो पाहिलेला आहे. त्यानंतर या पद्धतीने हे प्रकरण आहे ते संपलेलं आहे. महत्त्वाचे मुद्दे नोट्स लिहून काढा आणि एक्झरसाइज सोडवा.